तर इकडे चाललंय हसबंडची तयारी आणि इकडे आम्ही बघू शकता 2 मूर्त्या आहेत. तर त्याची आज पूजा करायची, एक गौतम बुद्धाची आणि बाबासाहेब आंबेडकरांची. तर खूप छान मूर्त्या आहेत आणि तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर छोटीशी पूजा करायची आहे घरच्या घरी. तर चालली साफसफाई केली. तर बघा साफसफाईला सेपरेट स्पेशल आहेत. होय, मला काही टेन्शनच नाही. तर असाच व्हिडिओ बघा पूजा कशी काय होती. तर आम्ही खूप दिवसापासून होतं मूर्त्या घ्यायच्या तर फायनली घेतल्यात. तर त्याची पूजा होईल. तर बघा असंच कशी काय होणार आहे पूजा. आणि हे पण सगळं आलंय त्या मूर्तीसोबत. तर मी सगळं झालं डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते मूर्त्या. ते काय करायला आता साऊंडचं डेकोरेशन हिथलचं केलंय, साफसूफ केलंय मस्त. आता बघू काही ना काही हेच होतंय. तर सासूबाईने दूध दिलंय आणि ते दूध खूप मोठं दूध दिलेलं होतं आणि ते फुटून गेलं दूध. होय बघा किती मोठं दूध फुटून गेलं. आता डबल आणावं लागेल. कुटाने होते काही पण काय. हा किती मोठं दूध दिलेलं. तरी बघा सगळे दूध फुटून गेलं. कुठं ठेवता ती पहिली तिथं. छान वाटते. झाड तुला दिलं मी झटकायला. मग झटकायला लागले ना. झटकी आता काम करायला लागले मग कसे बोलायला लागले बघा. आजच काम करायला लागलेत आणि आम्ही तर रोज घरातलं काम करतो. मी रोज बाहेर होतं. तर त्यांचं चाललंय तिकडं मूर्तीची पूजा करायची. तर चालली तयारी. आणि आज ना हळद पण आहे माझ्या भाचीची. तर आज म्हणलं सकाळून पूजा हे करून घ्यावा लवकर आणि संध्याकाळी हळद आहे. तर आज फुल ब्लॉग बघा खूप छान असणार आहे. हळद कशी काय होणार आहे आणि पूजा छोटीशी आम्ही ठेवली. मूर्त्या घेतल्यात तर मी दाखवते आणि आवरते मी माझं. तर हसबंडला लावले कामाला साफसफाईला. आणि माझं बाकीचं आवरून घेते. खीर करायची थोडीशी. जे पाहुणे रावळे येतील ते त्यांना येतील. तर बघते आता स्वयंपाकाचं आणि रात्रीचं पण हळदीचा ब्लॉग बघा. आणि उद्या लग्न आहे आणि लग्न पण व्हिडिओ आहे बघा. होय करा पटपट काम. तर चालली आता आपली खीरची तयारी. बघा ना खोबऱ्याची संध्याकाळी काजू बदाम खीरची तयारी चालली. आता म्हटलं उरकून घ्यावा. इकडं काय चाललंय इकडं बघा कामाला माणसं लावलेत. डेकोरेशनचं काम चालू आहे. होय तर माझं पण आवरलंय आणि मी पण व्हाईट साडी घातली. तिकडं चाललंय त्या दोघांचं डेकोरेशन अजून करायचंय. तर त्यांना फुलं हे करायला लावलेत. तर फुलं असे टाकून करते. तर माझं पण आवरलंय. होय झालं का बस आता. बस तेवढंच आता. उठा आता चला बस. चौकन करणार व्यवस्थित होते असंच. इतकं लांब नाही कर तेवढंच कर. ते अरे ते लागले जेव्हा माग मालमध्ये सचिन मामासाठी सोडा
ती चिवडी पोरी काय ना हा. ती गरज मागून सचिन मामाच्या घरी पण मला जायचंय, मला तिकडंच जायचंय. आणि ती गाडी राहून त्या दवाखान्यात लावली होती. मी तर त्या गाडीनं आला, मी तसंच आलो घेतली. काय मग तुम्ही ये इकडं. ते दिवाळीला केलं तसं टाकू का? तर इथं आपली खीर पण झाली मस्त अशी खीर. तर बघा खीर पण झाली तयार. आणि इकडे दूध तापवते. ऋषी आली का? बाबा बाबा मेकअप करायचा. चापू मेकअप करू. हा होय बरेत का? हो होय ज्योती मामीच्या घरी यायचं. आता आली का नाही? बघा आम्ही कसं डेकोरेशन केलंय. इकडे चाललंय डेकोरेशन. झालंय सगळं. होय सार्थक सार्थक तुझे दात पडले काय? विचारलंस का हो दात म्हणून तू विचारलं का काय ग? मला नाही विचारलं तू विचारलंस का? वाटत ते झाड पलीकडून पाहिजे का कोण पाहिजे का मी ते मधलं विसरत नाही का. नको. म्हातारे हा चालतं. खाली बघ. वासीला अपना त्यांच्या राजघरी आज भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापनाचा कार्यक्रम घेत आहोत. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी माजीजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी शनिवार शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आज पुरं भारत देशभर त्यांचे अनुयायी आणि महाराष्ट्रातील सर्व लोक आज हर्षोल्लासामध्ये त्यांचा आज जन्मदिवस साजरा करीत आहेत. त्यांनी सर्वप्रथम शिवरायांना आम्ही अभिवादन करतो. त्याच्यामुळं की माजीजाऊ त्या जाधव घराण्यातल्या होत्या आणि जाधव घराणा हे त्यांचे जे आईवडील होते महाकुटुंबीय होती असा एक पुरावा आहे. त्याच्यामुळं महाराजांच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून त्यांना माजीजाऊ म्हटलं. आणि आज त्यांच्या अभिवादन करतो माजीजाऊला, शहाजीराजांना आणि शिवाजी महाराजांना. आणि आज मूर्तीची स्थापना आपण घेत आहोत. तर सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाची थोडक्यात मी प्रस्तावना मांडतो. प्रत्येकाच्या घरी आपण बुद्धाची मूर्ती आपण असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण देवावर एक टाकून दिले, देवाची देवावर होती. त्या दगडाची देवावर जायला आपण भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांना आपण तिथे प्रेरणास्थान म्हणून आपण त्याच्याकडून त्यांची मूर्ती आपण या ठिकाणी स्थापन केली असतो. तर बुद्धाकडून बाबासाहेबांकडून काही मागत नाही की मी आज अगरबत्ती लावली. एक मूर्ती माईसाहेबाबरोबर येऊन बाबासाहेबांनी देऊळ या ठिकाणी त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना झाली. आणि नंतर दुसरी मूर्तीची स्थापना 1950ला भारताचं संविधान आपण बाबासाहेब झाल्यानंतर मी या कार्यक्रमाला सुरुवात करायला गेली. उद्घाटन करून सुरुवात केली. दोघे सचिन
बघा तुझ्या बाबासमोर हम्म. बाबासमोर हात घाला. भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस. कार्टूनच आहे ते दिसतंय का इकडून निघत मला माहिती असून मला बाग आहे ते बाग कसं बांधतात ते हो ना. मला तुम्हाला माहिती आहे ना असं असते ना. हा तसं गेट लावायचं आहे असं गेट टाकतात ते. आणि असं हे खा गाठ मार. हा तसं राहत. काढलं का फोटो? माझा पप्पा काढा ना तुम्ही फोटो. पप्पा लाल हा इथं काढा मूर्ती समोर फोटो एक. कशी झाली खीर? खीर कशी झाली? तर मूर्तीची पूजा आहे मस्त छान झाली आणि तिकडे बघू शकता तसंच आहे. तर ह्या लेकरांनी ना सगळे फुलच केले होते तर मी आत्ता सगळं साफसूफ केलंय आणि आता थोड्या वेळाने म्हणजे 6-7 वाजता आम्हाला आवरायचं आहे हळदीचं. आणि हा ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यामुळे ना हळदीचा ब्लॉग तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर चॅनलला लग्न पण आहे. हां आणि हळदीचा ब्लॉगच्या नंतर लग्नाचा पण व्हिडिओ येईल. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आणि आरुषी काय करायला लागली? आरुषी जाऊ. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि याच्या पुढचा हळदीचा ब्लॉग नक्की बघा. बाय बाय.